दीपकला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब पण करू शकता तुम्ही. करू शकता. ब्लॉग आवडला तर नाहीतर फुकटचा सबस्क्राईब करू नका. बघा इथं दाखव. मोठा आहे म्हणून पडते हातात ना. तर हे बघा खूप मोठ्या साईजची चिलाफी काढलेली आहे देवनी. हे बघा ती मोठी साईज आहे मित्रांनो, एक नंबर. तर म्हणून मी पण शिंगटी काढलेली आहे. हे बघा मस्त साईजची आहे. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज जेव्हा दुपारचे 12 आणि आम्ही जात आहोत फिशिंग करण्यासाठी नदीला. तर चला तुम्हाला दाखवतो नदीला कशी फिशिंग करायची गावाकडची. तर चला भेटूया एक नदीला. तर मित्रांनो सगळे इथे जमा झालेले आहेत. हे बघा संध्याकाळी मासे दाखवतो पण केवढे काढते. तर चला डायरेक्ट निघूया नदीला. तर बघू शकता मित्रांनो, दीपकला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब पण करू शकता तुम्ही. करू शकता. ब्लॉग आवडला तर नाहीतर फुकटचा सबस्क्राईब करू नका. तर फायनली नदीवर आम्ही पोहोचलेलो आहोत. हे बघा मनोज, सागर आणि सूरज त्या साईडला गेलेला आहे. तर बघूया ट्राय करून मासे लागतात काय ते. तर हे बघा मित्रांनो खाद्य म्हणून आपण गांडूल वापरलेला आहे बघा. तर चला पहिला फर्स्ट टाईम टाकून बघूया. तर हे बघा खूप मोठ्या साईजची चिलाफी काढलेली आहे देवनी. हे बघा ती मोठी साईज आहे मित्रांनो, एक नंबर. आणि पहिलाच टाकलेला, पहिल्या ह्यात एवढी मोठी चिलाफी निघालेली आहे. चिलापी ना, चिलापी. ये देखो चिलापी का मालिक. तर गल लागल. और ये इधर ब्लॉगर है, ब्लॉग बना रहा है. देखो इधर एक नंबर. हा मस्त रे. चिलापी काढली आहे मी. काय होत रे. चल मग. तर मित्रांनो बघा शेवडाचा पिल्लू आहे बघा. आपली बोनी झालेली आहे. काय खड्या. तर म्हणून मी पण शिंगटी काढलेली आहे. हे बघा मस्त साईजची आहे.
सगळ्यांनी एक एक मासे काढलेले आहेत. हे बघा तिकडे तो तिकडे देऊ आणि इकडे हा मनोज आहे आणि मी इथं आहे. तर तुम्हाला दाखवतो अजून मासे लागतात का नाही ते. तर देऊनी पण काढलेला आहे मित्रांनो तिकडे. तर बघा जाऊ शकते. हा तुम्हाला दाखवतो. दाखवल्याशिवाय काही तो पण शेवड्याचा पिलो आहे मित्रांनो. हा बघा बारीक आहे. आता आपण जागा चेंज केलेली आहे. ते बघा तिकडे आणि ते बघा आता मी मधोमध आलेलो आहे नदीच्या. तिकडे काय आपलं मासा वगैरे काय लागले नाही जास्ती. तर बरेच टाइम आणि मित्रांनो एक लागलेला आहे बघा. शिंगटी आहे. शिंगटी हा बरेच टाइम लागलेले आहे. हे बघा आणि चालू होणार करेल. हे काढस का नाही. खूप मोठा मासा लागलेला आहे मित्रांनो बघू शकता. हा बघा किती मोठा लागलाय आणि पाऊस पण आलेला आहे मित्रांनो. आणि मासा बघा किती मोठा लागलाय. सुरज तिकडे यार. तर मित्रांनो बघू शकता सागरने इथे काढलेला आहे एक आणि सूरजने पण काढलेला आहे तिकडे. हा बघा हे बारका आहे एवढ्याचा आहे किलो. आणि हे बघा सूरजचे मासे एवढे 2 आहेत त्यात अजून. हे बघा हे पण एवढ्याची पिल्ला आहेत ही 2 आणि हा एक काढलेला आहे तिसरा. बघा इथं दाखव. मोठा आहे म्हणून पडते हातात ना. काढ तो काय एवढा रे त्याने हिंगला तुला. ग्लव्स पाहिजे मित्रांनो बघू शकता. हात नको माखला म्हणून मी ग्लव्स घातले. सोल्युशन मोठा. मित्रांनो आपण जागा चेंज केला आहे आणि अशा ठिकाणी आपण आलो आहोत. बघा अगोदर आपण त्या पोलाच्या वरती होतो आणि आता खाली आलो आणि सूरज आणि सागर पुढे गेलेत इकडे खाली. तर बघू इथे लागतात की नाही. आपण पण खाली जाऊ. तर आता आपल्या इकडे मासे वगैरे काही लागले नाहीत. तर आपण आता खाली जाऊ तिकडे बघू काय लागत आहेत. म्हणजे सगळी पोरं खाली गेलीत. तर आता मी पण चाललो इकडे. काय आपलं मासे वगैरे काय लागले नाहीत. तर बघू खाली लागत आहेत का नाही ते तुम्हाला दाखवतो. तर चला. तर बाकीचे इथे आहेत. हा बघा सागर आणि सूरज काय माहिती कुठं आहे तो. आम्ही पुढे चाललो मित्रांनो. फोटो टाकास ह्याला मस्त जागा बा. हा अठून टाक वरल्या. अठून वरल्या टाकता कसं दगडावर. दगडावर नाही जमलं रे. ये ती हाला बा पाणी.
तर मित्रांनो आम्ही आता घरी जात आहोत, कारण की खूप टाईम पण झालेला आहे आणि मासे पण काही लागले नाही मित्रांनो जास्ती काय. आणि बाकी ते होते ते कंटाळून घरी गेलेले आहेत. आणि सागर आणि मी फक्त मागे होतो, तर सागर पुढे आहे. आणि थोडेसेच मासे आहेत मित्रांनो भेटलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, जास्ती काही भेटले नाही मासे मग मित्रांनो. हे बघा, तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर पप्पा पण गेलेला आज माशांना. तर पप्पाचे आणि सूरज आणि माझे असे मिळून मासे आहेत हे. तर हे सूरजचे आहेत. त्याला काढायला ती आधी येवत थोडा तर पप्पाचे आणि सूरजचे काय हे ओतलेले आहेत आणि हे आहेत साईडचे ते माझे आहेत. हे ह्याच्यात ठेवलेले आहेत ते. तर हे बघा, हे एवढे हे पप्पाचे आणि सूरजचे मासे आहेत. आणि